तर तिथे सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी ही 34 फुटांवर आहे। त्यामुळे नदी शेजारच्या अनेक नागरी भागामध्ये पाण्याचा शिरकाव झालाय। कर्नाळ रस्त्यावरती सुद्धा पुराचं पाणी आलंय आणि हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दुसरीकडे अमरधाम स्मशानभूमीमध्ये सुद्धा पाणी आलंय आणि इथले अंत्यविधी कुपवाडमध्ये करण्याचं नियोजन महापालिका प्रशासनाने केलेलं आहे। आयर्विन पुलाची पाण्याची पातळी साधारणतः 34 फूट इतकी झालेली आहे। अजूनही कोयनेतून मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता इरिगेशन डिपार्टमेंटने सांगितलेली आहे। त्या दृष्टीनं महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित करण्याचं स्थलांतरित करण्याचं काम सुरू केलेलं आहे। नागरिकांसाठी निवारा केंद्र महापालिकेने सुरू केलेले आहेत। तरी आपल्या घरापर्यंत पाणी येण्याची वाट न पाहता नागरिकांनी तात्काळ आपलं सुरक्षित ठिकाणी हलवावं। अत्यावश्यक काम असेल तरच आपण कृपया रस्त्यावर यावं। अनावश्यक जे पुलावर गर्दी लोक करतात तेही करू नये आणि महापालिकेच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं जे अधिकृत माहिती पुलाबाबत दिली जाते त्यावर विश्वास ठेवावा। अफवावर कोणीही कृपया विश्वास ठेवू नये। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे वीर धरणातनं 54,000 क्युसेकने नीरा नदीपात्रात विसर्ग केला जातोय। त्यामुळे नीरा नदीकाठी सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे जुना ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेलाय। जरी ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला असला तरी नवीन पूल मात्र वाहतुकीसाठी सुरू आहे। तर ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं तिथलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय। रायगड जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पेण तालुक्याला